नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंटमध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या आयुष्यातील एक किस्सा जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे सिद्धी योग्य का अडथळा। मित्रांनो, चांगदेव महाराज सिद्धींच्या बळावर 1400 वर्ष जगले होते। त्यांनी मृत्यूला 42 वेळा परतवून लावले। त्यांनी संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली। संत ज्ञानेश्वरांना सगळीकडे मान मिळत होता। चांगदेव ज्ञानेश्वरांचा मत्सर करू लागले। चांगदेवांना वाटलं ज्ञानेश्वरांना पत्र लिहावं, परंतु पत्राचा आरंभ कसा करावा हे त्यांना कळेना, कारण ज्ञानेश्वरांचं वय अवघे 16 वर्षे होतं। मग पूज्य म्हणून कसं लिहिणार? चिरंजीव लिहावे तर ज्ञानेश्वर महात्मा होते, काय लिहावे काहीच समजेना। म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवलं। संतांची भाषा संत जाणतात। मुक्ताबाईंनी ते पत्र पाहिलं व पत्राला उत्तर दिले, 1400 वर्ष तुझे वय झाले, पण तू तुझ्या पत्रासारखा कोराच राहिलास। हे वाचून चांगदेवांना वाटले की अशा ज्ञानी पुरुषांची भेट घ्यावी व आपली ही पात्रता त्यांना दाखवून द्यावी। चांगदेवांना साधनेद्वारे मिळालेल्या सिद्धींचा गर्व होता। त्या सिद्धींच्याच बळावर ते वाघावर बसून आणि सर्पाचा लगाम घेऊन ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले। ज्ञानेश्वरांना समजलं की चांगदेव भेटायला येत आहेत, तेव्हा त्यांचं आदरातिथ्य त्यांना सामोरे जाऊनच केलं पाहिजे असं ज्ञानेश्वरांना वाटलं। त्यावेळी ज्ञानेश्वरांनी मुद्दामूनच ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच त्यांनी चालण्याचा आदेश दिला। भिंत पुढे जाऊ लागली। हे चांगदेवांनी पाहिलं आणि त्यांना पटलं की आपल्यापेक्षाही ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहेत, कारण आपला केवळ प्राण्यांवरच अधिकार आहे, तर त्यांचा निर्जीव वस्तूंवरही अधिकार आहे। त्या क्षणी चांगदेव ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले। मित्रांनो, विशिष्ट योग साधना करणाऱ्यांना आपलं चित्त, इंद्रिया, शरीरात असणाऱ्या योग्यतेची जाणीव होते व योगी स्वतःमधील विशिष्ट सामर्थ्य वापरण्यास सक्षम होतो, ज्याला सिद्धी म्हटलं जातं। यालाच दैवी शक्तीही म्हणतात। अनेक साधू संत, ऋषीमुनी यांना त्यांच्या साधनेमुळे सिद्धी प्राप्त होतात, पण ते या सिद्धींना व्यर्थ मानतात, कारण त्या साधना, उपासना आत्मज्ञान प्राप्तीमध्ये बाधक ठरतात। तसंच या सिद्धींचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता असते आणि म्हणूनच योग साधना, ज्ञान साधना, नाम साधना यातच खरा आनंद व ईश्वर प्राप्ती असते। आणि सिद्धींचा वापर करायचा असल्यासच तो लोक कल्याणाकरिता करावा। तर मित्रांनो, ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली कथा, त्यामागील बोध आणि आपल्या गप्पा। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता। तोवर स्वस्थ रहा, खुश रहा। धन्यवाद।